ठाकरेंना पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की भीमाच्या रक्ताच्या माणसांच्या नादी लागू नका. तुमची राज आणि खाज तुमची राज आणि खाज जे काय असेल ते इतर राजकीय पातळीवर काढा, परंतु भीमाच्या जयंतीबाबत तुम्हाला काही एक बोलण्याचा अधिकार नाही आहे. कारण तुमच्यावर, तुमच्या अख्ख्या खानदानीवर ठाकरेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. हे प्रबोधन खरं ठाकरेंना जाऊन विचारा, माहिती नसेल तर. इतिहास काढा, माहिती नसेल तर. तुम्ही फार मोठे विद्वान आहात, हुशार आहात, अभ्यासक आहात, परंतु भीमाची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमाची जयंती ही कशी करावी हे राजसाहेब ठाकरेंनी आमचे कान टोचण्याची आवश्यकता नाही. आमचे कान टोचायला जाल तर तुमचे कान मुळासकट उपटले जातील, एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला कालच बोललेलं आहे. तुम्ही जे जे काय राजकारणामध्ये राहून युवासेना प्रमुख शिवसेनेच्या जोरावर तो का मुंबई लुटली. तुमच्या बापदादाने काही पैशाची खाण आणली नव्हती. राजगड काय, शिवतीर्थ काय. राजगड नाव गडाला, शिवतीर्थ नाव गडाला, आतमध्ये दारू ढोसायला. दिवसभर झोपायचं, रात्रभर पुस्तकी ज्ञान वाचलेले आम्हाला शिकवायचं. हे शिकवूच चालू नका. तुम्हाला सांगतो, मी कालच बोललेलो आहे लाईव्हवरती राजसाहेब ठाकरेंच्या विरोधात. आत्तापर्यंत मी राजसाहेब ठाकरेंच्या विरोधात बोललो ना, त्यांना मान सन्मान द्यायचो. कारण एकच माणूस जो असा काय तो डेअरर आहे, त्यांच्यामध्ये डेअरिंग आहे, अभ्यास आहे. परंतु तो अभ्यास भीमाच्या माणसांना दाखवू नका. आणि भीमाच्या माणसांनी जयंती कशी करायची ते तुम्ही सांगू नका. कारण ज्या माणसाने आमच्या समाजासाठी त्याग केला, दलित वर्गासाठी त्याग केला, अस्पृश्यतेसाठी त्याग केला, ओबीसीसाठी त्याग केला, त्यामुळे आमच्या बाबासाहेबांची जयंती आम्ही DJ लावून करू, नाचू, गाऊ, उड्या मारून करू, त्याचे सल्ले तुम्ही देऊ नका. तुम्ही दादर चौपाटीवर, तुम्ही दादर शिवाजी मैदान तुमच्या घराजवळ जो दीप उत्सव करता, तो दीप उत्सवात तुम्ही काही राष्ट्रीय क्रांती करता का? तुम्ही काही राष्ट्रीय क्रांती केली का? मग ते दीव लावून दीपोत्सव करता आणि त्यात सेलिब्रिटी आणता. तुमचा उद्योग काय आहे? अख्खी मुंबई खंडणी खाऊन लुटली. नवनिर्माण पक्ष हा खंडणी बहादर पक्ष, माहिती अधिकार पक्षातून खंडणी वसूल करणारा पक्ष. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या जे काही कार्य करतात ते माहिती अधिकाऱ्यामध्ये पैसे उकळतात, खंडणी खातात, आणि त्याच्यासाठीच हा पक्ष उलगडलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या पक्षाद्वारे एकही उमेदवार निवडून येत नाही. फक्त तुमच्या भाषण ऐकायला सभेला गर्दी होते, परंतु एक उमेदवार निवडून येत नाही, हे लक्षात ठेवा. ना नगरसेवकपदी निवडून येत. आज तुमची अवस्था काय आहे? ना घर का ना घाट का. ज्यावेळेस BJPने ईडीची नोटीस पाठवली तेव्हा धावत पळत ईडीच्या कार्यालयात पोचले, आणि तिथून तुमची जी काय आवळली ती अजूनपर्यंत आवळलेली आहे. तुमच्यात एवढी डेअरिंग आणि एवढं सामर्थ्य नाही की भीमाच्या माणसांना तुम्ही चॅलेंज करू शकतात. कारण भीमाची माणसं हे कष्टाळू आहेत, लुटारू नाहीत, खंडणी बहादर नाहीत. एक कष्टाने आणि मेहनतीने कमवतात. आणि ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निळ्या झेंड्याची क्रांती दिली. निळा म्हणजे श्रीमंतीचा उच्च कलर आहे, जो आमच्या समाजाला दिला, तो आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. आणि बाबासाहेबांची जयंती आम्ही DJ लावून करणार, नाचून करणार की गाऊन करणार. तुम्ही आमचे कान उपटून टोचायची गरज नाही. भीमाची जयंती आम्ही DJ लावून करणार, नाचून करणार, गाऊन करणार. तुम्ही कान उपटायची गरज नाही. तुमचेच कान आम्ही उपटून काढू पुन्हा अशा टिपण्या केला. एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.